नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत न्यूज 18 लोकमतवर. आपण पाहत आहे संध्याकाळच्या बातम्या. मी मिलिंद भागवत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. सुरुवात राज ठाकरे यांच्या दौऱ्यानं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत. उद्याला ते औरंगाबादसाठी रवाना होतील. आज संध्याकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरे यांची एक महत्त्वाची बैठक असणार आहे. दरम्यान सभेच्या आधी मनसैनिकांच्यामध्ये जबरदस्त उत्साह दिसतो आहे. आपण राज ठाकरे मुंबईहून निघाल्यानंतरची आणि थेट पुण्यात पोहोचल्यानंतरची ही दृश्य पाहणार आहोत. पुण्यामध्ये टोलनाक्याच्या परिसरात सुद्धा मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं, पुष्पवृष्टी केली. तसंच आज संध्याकाळी होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकीत राज ठाकरे पुण्यातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. पुण्यामध्ये पुरोहितांच्याकडून मंत्रोच्चाराचं पठण करून त्यांना आशीर्वाद देण्यात येणार आहे. सकाळी 8:30 वाजता ही भेट असणार आहे. 150 पुरोहित राज ठाकरे यांना मंत्रोच्चार करून आशीर्वाद देतील. त्यानंतर राज ठाकरे औरंगाबादच्या दिशेने रवाना होतील. सुमारे 450 गाड्या राज ठाकरे यांच्यासोबत असतील पुणे ते औरंगाबाद या दौऱ्यात. 9:30 वाजता वडू तुळापूर इथे संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यात येईल आणि त्यानंतर राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांच्या काफिल्यासह औरंगाबादच्या दिशेने रवाना होतील. रस्त्यात विविध ठिकाणी राज ठाकरे यांचं स्वागत करण्यात येणार आहे. वैभव सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, पुण्यामध्ये कशा पद्धतीनं स्वागत करण्यात येत आहे आणि उद्यापर्यंतचा काय काय कार्यक्रम आहे राज ठाकरे यांचा? मिलिंद, तळेगावच्या टोलनाक्यावरती मावळ मनसेच्या वतीनं राज ठाकरे यांचं फुलं उधळून, फटाके फोडून आणि भगवी शाल देऊन स्वागत करण्यात आलं. अगदी काही मिनिटभरासाठी राज ठाकरे त्या ठिकाणी थांबले होते. त्यानंतर ते पुण्यामध्ये त्यांच्या लॉ कॉलेज रोडच्या राजमहाल या निवासस्थानी येऊन आराम करतायत. साधारण 7 वाजता सगळे कार्यकर्ते जे आहेत पुण्यातले पदाधिकारी ते त्यांना भेटायला जातील आणि उद्याची दौऱ्याची रूपरेषा जी आहे त्यानुसार सकाळी 8:30 वाजता साधारण 200च्या आसपास गुरुजी जे आहेत ते त्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी तिथे येतील त्यांच्या निवासस्थानी. तिथं ते प्रार्थना म्हणतील आणि मग त्यानंतर राज ठाकरे जे आहेत ते औरंगाबादच्या दिशेनं रवाना होतील. दरम्यान रस्त्यामध्ये शिक्रापूरच्या अलीकडे पेरणे फाट्यावरती वडू तुळापूर जिथं संभाजी महाराजांची समाधी आहे तिथेही ते दर्शनाला जातील. ते दर्शन झाल्यानंतर साधारण 400 ते 450 गाड्यांच्या ताफ्यासोबत राज ठाकरे हे औरंगाबादच्या दिशेनं रवाना होतील आणि रस्त्यात जिथे जिथे कार्यकर्ते गोळा होतील त्यांचं स्वागत करण्यासाठी तिथे ते थांबतील असं सांगण्यात आले तुर्तास. वैभव, मात्र या सगळ्या एकूण प्रवासाला साधारण 8 ते 10 तास लागण्याची शक्यता आहे. बरं वैभव, आज संध्याकाळी पुण्यात काही कार्यकर्त्यांच्या बैठका आहेत असं कळतं. 1 मेची तयारी का जी महाआरतीची घोषणा केलेली आहे मनसेनं त्या संदर्भातली काही बैठक? मिलिंद, खरं जी बैठक 7 वाजता होईल ही बैठक साधारण उद्याच्या दौऱ्यासंदर्भातलं नियोजन काय असेल त्याबाबतची ही बैठक असणार आहे आणि 3 तारखेच्या महाआरतीचं जे नियोजन करण्यात आलेलं आहे त्याबाबत स्थानिक शहराध्यक्षांना तिथल्या शहराध्यक्षांना यापूर्वीच सूचना देण्यात आलेल्या आहेत असं सांगण्यात आले. उद्या महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, यांचेही कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होतील असं मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळेच गाड्यांचा आकडा हा साधारण 450 ते 500च्या घरात जाईल. वास्तविक मनसेच्या कार्यकर्त्यांकडून हा आकडा कमी करायचा प्रयत्न केला जातोय. मात्र कार्यकर्ते जे आहेत ते प्रचंड उत्साहात आहेत. त्याच्यामुळे नेमकं कसा हा दौरा जो आहे त्याचा उद्याचा प्लॅन ठरतो हे पाहावं लागेल असं मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून सांगितलं जातं. याचं कारण ठिकठिकाणी थांबत राज ठाकरे जातील, त्यामुळे या प्रवासाला मोठा वेळ लागणार आहे उद्या. बरं वैभव, तू आज आपल्यासोबत सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी औरंगाबादहून आपल्यासोबत जोडले गेलेत. सिद्धार्थ, वैभव सांगतोय आज संध्याकाळी उद्याच्या आणि 3 तारखेच्या करताच्या नियोजनाची बैठक. उद्याला सकाळी मंत्रोच्चारात आशीर्वाद घेतल्यानंतर 450 गाड्यांच्या काफिल्यासह निघणार आहेत राज ठाकरे औरंगाबादला. पुण्यामधून राज ठाकरे कसे निघतील त्याची जवळपास माझ्याकडे फार माहिती नाही आहे.
मात्र राज ठाकरे काल उद्या सायंकाळी 6-6:30च्या दरम्यान औरंगाबादला पोहोचतील ही माहिती आहे आणि त्याआधी आज संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत अमित ठाकरे हे औरंगाबादला पोहोचणार आहेत आणि थेट हॉटेलमध्ये जाणार आहेत. मात्र आता मी ज्या ठिकाणी आहे या ठिकाणी मनसेच्या सभेची तयारी पूर्णपणे सुरू आहे. मात्र आता जवळपास 60-70% काम झालेले आहे आणि बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि कदाचित अमित ठाकरे या ठिकाणी आल्यानंतर या स्थळाची पाहणी करणार आहेत या ठिकाणी. आणि आज बऱ्याच घडामोडी झालेल्या स्थानिक लेवलला जे काही कमिटी काम करण्याची किंवा ज्यांच्यावर जबाबदारी आयोजनाची त्यांच्या अनेक बैठका एकमेकांमध्ये झालेल्या आहेत. काल सुद्धा मराठवाडा लेवलची बैठक या ठिकाणी झालेली आहे. आज बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांची पोलीस आयुक्तांसोबत बैठक झालेली आहे. परवानगी भेटल्यानंतर पोलीस आयुक्तांनी ज्या काही अटी शर्ती त्यांना दिलेल्या आहेत त्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज मनसेचे बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई या ठिकाणी आले. त्यांची बऱ्यापैकी बैठक त्या ठिकाणी झाली. बाळा नांदगावकरांनी या माहिती दिलेली की ज्या अटी शर्ती दिल्या त्यातील बऱ्याच अटी शर्ती आम्हाला मान्य आहेत. आम्ही काय सुधारणा सांगितली ती पोलीस आयुक्तांनी मान्य केलेली आहे आणि या ठिकाणी पोलीस आयुक्तांची एक टीम आता थोड्या वेळात या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी जी आहे पाहणी करतील. एक पोलीस अधिकारी आहेत डीसीपी खाटमोडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि थोड्या वेळातच ते मंडपवाल्यासोबत या ठिकाणी आपण बघतोय की ते मंडपवाल्यासोबत माहिती घेतात. कारण पांढऱ्या कपड्यातले जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडे मंडप, साऊंड आणि लाईटची सोय होती आणि खाटमोडे डीसीपी आहेत आणि ते काही सूचना या ठिकाणी देणार आहेत. कारण आता सभा होणार आहे मात्र सभेच्या ठिकाणची सुरक्षितता पोलिसांची प्रायोरिटी असणार आहे. कारण अनेक संघटनांनी विरोध केलेले, अनेक संघटनांनी सभा उधळून देण्याची धमकी दिलेली आहे. अनेक संघटनांनी या शांती मार्च काढण्याची विनंती केली, आयोजन केलेलं आहे आणि 1 मे असल्यामुळं 1 मेच्या दिवशी अनेक आंदोलनं असतात, राजकीय पक्षांचे धरणे असतात किंवा आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आंदोलनं संघटना करत असतात. त्यामुळे पोलिसांवर आधीच फार मोठा ताण असतो. त्यामध्ये मनसेची राज ठाकरे यांची ही सभा असेल किंवा त्यानंतर शिवसेनेचा मेळावा असेल. त्यामुळे पोलिसांवर फार मोठं बर्डन 1 तारखेचं आलेलं आहे आणि पोलिसांनी जवळपास या राज ठाकरेच्या सभेच्या ठिकाणी 2000 पोलिसांचं कडं या ठिकाणी आखल्या जाणार आहे. त्यातल्या त्यात राज्य राखीव दलाच्या 2 तुकड्या सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेल्या आहेत. नितीन सरदेसाई म्हणजे सिद्धार्थ असं म्हणता येईल की जेवढी तयारी ही पुण्यात कार्यकर्त्यांनी केली, पुणे ते औरंगाबाद या रस्त्यावर जेवढी तयारी केली वैभव, तेवढीच किंबहुना त्याच्याही पेक्षा जास्त तयारी ही औरंगाबादमध्ये पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था आणि बाकी सगळ्याकरता केलेली आहे. वैभव सोनावणे पुण्याहून आपल्याला माहिती देत होते. सिद्धार्थ गोदान औरंगाबादला प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी आहेत. सिद्धार्थ आणि वैभव तुमच्या दोघांचेही धन्यवाद. वेळोवेळी ताज्या अपडेट्स घेत राहू. सध्या राज्यामध्ये भोंग्यावरून राजकीय वातावरण तापवायला सुरुवात झाली आहे. काही जणांचे योगी आणि भोगीवरून मतपरिवर्तन आणि मतप्रदर्शन सुरू झालंय. त्याचं संशोधन व्हायला हवं अशा शब्दात संजय राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली. काल राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन करणारा ट्विटही केला होता आणि त्यात म्हटलं होतं की महाराष्ट्रात मात्र भोगी आहेत आणि हाच धागा पकडून संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दात ऐकवलेलं आहे आणि म्हटलं आहे की ही सगळी जी ढोंगबाजी आहे राज्यात, ती भोंगेबाजी सुरू आहे, त्यावरून काही गोष्टी समजू शकतात. राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही भोंगेबाजी. आता योगी कोण, भोगी कोण आणि हे योगी आणि भोगी संदर्भातलं मतपरिवर्तन कसं झालं अचानक, हा एक संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला याच्यावरती PhD करायची असेल तर त्यांनी करायला हवी. या संदर्भात राजनीति करना चाहते, उसका मतलब आप महाराष्ट्र में लाउड स्पीकर के मामले में अशांतता पैदा करना चाहते हैं. उसका मतलब है आपको सिर्फ और सिर्फ यहाँ बड़ा चढ़ाकर इस मामले में लोगों को गुमराह करना है. तो आपकी मर्जी. लेकिन हमने ये भी कहा था कि लाउड स्पीकर के मामले में एक राष्ट्रीय भूमिका, राष्ट्रीय धोरण एक तैयार करना चाहिए जो पूरे देश को लागू. योगी जी का जो निर्णय है वो भी इसी मामले में बहुत महत्वपूर्ण है, वो सरकार का, और सबको ये मान्य होना चाहिए, चाहे सरकार किसी भी पार्टी को.
महाराष्ट्र में जात और धर्म के आधार पर दंगे भड़काना, विभाजन करना, हाँ, ये उनकी मंशा थी, एक षड्यंत्र था और उनके पीछे एक पॉलिटिकल पार्टी की ताकत थी। ऐसे में उनके ऊपर सिटिझन का मुकदमा बनता है। तिकडे राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या सभेवर शिवसेनेनं टीका केली आहे। मनसेचा प्रभाव पडणार नाही असं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय। नक्कल करून काही उपयोग नाही हो। नक्कल तुम्ही बाळासाहेबांची कोणीच नक्कल करू शकत नाही। पुन्हा हिंदू जननायक सुद्धा पदवी दिलेली आहे। हे तर हिंदू हृदय सम्राट आहे। हृदय म्हणजे सम्राट हिंदू जननायक छोट आहे। नाही नाही, हिंदू जन त्यांच्यासमोर काहीच आहे। शिवसेना प्रमुखांच्या समोर कोणी काही नाही। हिंदू हृदय सम्राटच्या हिंदू जननायक काय नाही। नाही, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर कोणीच काही नाही। मला अनेक मुस्लिम नेत्यांनी सांगितलं, अरे क्या बोले साहब, ये आके भोंगे के बारे में बोलेंगे, फिर हमारी ईद है 3 तारीख को और रोज रमजान चालू है, 5 बार नमाज पढ़ना पड़ता, ये धार्मिक सन है हमारा। तो बोले अगर ये ऐसा हो तो हमारे छोकरे कुछ भी कर सकते बोले, असं ते लोक म्हणत होते। आता तो पोलिसांचा प्रश्न आहे, लॉ अँड ऑर्डरचा बाकीचा ते पाहतील। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरे यांच्यावर अनेक सभेवर टीका केली। या टीकेला मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। त्यासोबत मनसेचे मुलूक मैदानी तोप दिलीप धोत्रे साहेब आहेत, बिंदास बोलणार आहेत। काय म्हणाल तुम्ही खैरेला, की खैरेने अगदी म्हणजे एवढी तुमची मेहनत ओढूनच लावली? खैरेंना आता पोटसूळ उठलाय, पोटसूळ आमच्या भाषेत, ग्रामीण भाषेत त्यांना पोटसूळ उठलाय। त्यांना कळलं नाही नक्की काय चाललंय ते, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून त्यांनी मग त्यांना आता अशी भीती झाली आहे की शिवसेनेचे काय लोक मनसेत जातील का, म्हणून त्याच दिवशी त्यांनी सभेच्या दिवशीच कार्यक्रम घेतलाय। याचा अर्थ काय तर खैरेंच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि खैरेंनी स्वतःला तपासावं की पक्षातलं स्वतःचं स्थान काय आणि त्यांनी मग गप्पा माराव्या। आणि ह्या राजगर्जना तर 100% निश्चितपणे राजगर्जना या ठिकाणी होणार आहे। लाखोच्या संख्येने ही राजगर्जना ऐकायला त्या ठिकाणी लोक येणार आहेत आणि संपूर्ण भारतातील लोकांनी, महाराष्ट्रातील लोकांनी, सर्व महाराष्ट्र सैनिकांनी हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे असंच सगळीकडे आता चर्चेला जाते। तर हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांची सभा हे निश्चितपणे होणार आणि खैरे ती सभा लपून ऐकणार। त्यांचं म्हणणं आहे की कसले हिंदू जननायक राज ठाकरे? मी सांगितलं ना, त्यांना आता पुढचं उठलं, त्यांना कळलं नाही, ते व्हायबल झालेत। म्हणजे नक्की काय बोलावं, कसं बोलावं, काय प्रतिक्रिया द्यावं हे त्यांना कळलं नाही। त्यामुळे त्यांच्याबद्दल आता न बरं, कसं आहे की ते आता बरचटलेले आहेत, बरकटलेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आता न बोललेलंच बरं। पण ते मध्यंतरी असं म्हटलं की 300 रुपये देऊन तुम्हाला लोक आणावं लागतील, राज ठाकरेच्या सभेला लोक येणार नाहीत। आता त्यांनी ते शक्तीवर सांगावं की कुणाच्या सभेला पैसे देऊन लोक आणावे लागतात, कुणाची सभा झाल्यानंतर अर्धच ग्राउंड भरलं होतं, हे त्यांनी ते तपासावं ना। आणि अजितदादा पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, जे खैरे साहेबांबरोबर त्यांची युती आहे, त्या अजितदादांनी माझ्या मते गेल्या महिन्यातच एका मुलाखतीत सांगितलं होतं की खैरे साहेबांनी ती पण मुलाखत ऐकावी। अजितदादा पवार असे म्हणाले की ह्या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं नेतृत्व आहे राजसाहेब ठाकरे की ज्यांच्या सभेला लाखोंची गर्दी कुणालाही न आणता होते। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। तर मनसे भाडोत्री पक्ष आहे अशी जहरी टीका केली शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी। मुख्यमंत्री 8 जूनला औरंगाबादला त्याच मैदानावर जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाही शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी केली। शिवसेनेचे सर्व खासदार आज रात्री वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत स्नेहभोजन करणार आहेत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यासोबत बातचीत केली, पाहूयात। सोबतच आता शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायकजी राऊत, नेमकं ह्या डिनर डिप्लोमसी मागचं कारण काय आहे, काय सांगाल? तसं विशेष कारण नाही आहे, पण एक पक्षप्रमुख म्हणून आणि परिवाराचे प्रमुख म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना नेहमीच वाटतं की माझ्या कुटुंबातले जे सगळे वेगवेगळे पदाधिकारी आहेत ते माझ्या घरी यावेत आणि हे ऐश्वर त्यांचं जे आहे, शिवसैनिकांचं जे ऐश्वर आहे ते त्यांनी पाहावं अशी उद्धवजींची नेहमी इच्छा असते। आणि आता लोकसभेचं अधिवेशन झाल्यानंतर या खासदारांना आपल्या घरी बोलवून त्यांच्याशी चर्चा करायची, पण जेवण पण द्यायचं, हा त्यांच्या एक मनामध्ये एक आपुलकीची भावना आहे। एक कुटुंब प्रमुख ह्या नात्याने त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली जी भावना, त्या अनुषंगाने आज सर्व खासदारांची 7 वाजता बैठक त्या ठिकाणी, सर्व खासदार त्या ठिकाणी येतील। परंतु यामध्ये राजकीय चर्चा देखील होण्याची शक्यता आहे। राजकीय चर्चा ओघाने आलीच, पण खास करून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी राजकीय चर्चेपेक्षा सामाजिक कार्याला जे वाहून घेतलेलं आहे आणि जो मिळालेला महाराष्ट्राचा जो सत्ता आहे,
ती महाराष्ट्राच्या विकासासाठी कशी राबवायची हे जे त्यांनी ठरवलेलं आहे ते आमच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्याचबरोबर वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे शिवसेनेचा खूप मोठा मेळावा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख भाषण करणार आहेत. विरोधकांना सडेतोड उत्तर देणं असं सांगितलं ते. नेमकं या सभेमागचं नियोजन कसं असेल आणि मुख्यमंत्र्यांच्या निशाण्यावरती नेमकं काय असणार आहे? सध्या मुंबईसहित महाराष्ट्रामध्ये कोल्हेकुई खूप मोठ्या प्रमाणात होते सगळ्याच पक्षांच्या माध्यमातून. खास करून मनसेने तर नेहमीप्रमाणे आपला पक्ष भाड्यावर द्यायला सुरुवात केलेली आहे. जो भाडं जास्त देईल त्याच्याकडे तो पाठवायचा हा त्यांचा पूर्वीपासूनचा धंदा आहे. यापूर्वी सुद्धा केलं. आता तर खूप मोठा भाड्याची रक्कम सुद्धा खूप मोठी आल्याचं दिसतंय. त्यामुळे ह्या भाडोत्री लोकांना शिवसेनेवर सोडून शिवसेनेशी लढण्याचं जे भारतीय जनता पक्ष मनामध्ये मनसुबे आखतंय त्या भाजपाला सुद्धा आणि त्यांच्या भाडोत्री पक्षांना सुद्धा सडेतोड उत्तर देऊन त्यांची जागा नेमकी काय आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेचा जो अकराळ विक्राळ जो महास्वरूप जे आहे, विराट स्वरूप जे आहे शिवसेनेचं, हे कसं आहे हे दाखवण्यासाठी आमच्या सर्वांच्या विनंतीनुसार माननीय उद्धवजींनी 14 मे 2022 रोजी मुंबई आणि महानगरातल्या शिवसंपर्क अभियानाची सुरुवात 14 मे रोजी करायचे ठरवलेले BKC बांद्रा येथून आहे. आणि त्याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबादला सभा होते. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे सोमया ग्राउंडवरती सभा होणार आहे. पोलखोल त्यांच्या सभेचा समारोप तिथे केला जाणार आहे. या दोन सभेकडे तुम्ही कसं पाहता? शिवसेना भाजपाच्या पोलखोलला आम्ही भाजपाचं वस्त्रहरण करूनच उत्तर देणार आहोत. मनसेच्या 2 सभेला मला किंमत द्यायची गरज नाही, कारण मनसे हे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे भाड्यावर ठेवलेला पक्ष आहे. नौटंकी करणं आणि सुपारी घेऊन कोणाच्या तरी वाजवायचं असा प्रयत्न करणं, पण आजपर्यंत मतदारांनी मनसेची ही जी नौटंकी प्रत्येक वेळेला ओळखलेली आहे आणि केवळ शिवसेना द्रोह, उद्धवजी ठाकरेंचा द्वेष हेच मनामध्ये घेऊन मनसेचे लोक जे किंवा राज ठाकरे जे सभा घेत आहेत त्याला प्रत्युत्तर 14 मेच्या महामेळाव्याने होईल आणि 8 जूनच्या संभाजीनगरच्या महामेळाव्याने सुद्धा दिलं जाईल. भाजप असेल किंवा मनसे असेल, दोन्ही पक्षांकडून एकच आरोप केला जातो, ते म्हणजे शिवसेना हिंदुत्व विसरली आणि हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरती या सभा ज्या त्या घेतल्या जातात. हिंदुत्व आता अधिक महत्वाचं झालेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. अनेक वेळेला आम्ही सगळ्यांनी सांगितलेलं, माननीय उद्धवजी साहेबांनी पण सांगितलेलं आहे. आणि शिवसेनेचं हिंदुत्व ह्या नव हिंदुत्ववाद्यांनी शिकवण्याची गरज नाही शिवसेनेला. आणि राज ठाकरे हिंदुत्वावर बोलायचा अधिकार काय? काल परवापर्यंत पण त्यांची लोक इफ्तार पार्ट्या करतात. ह्यांनी सुद्धा दर्ग्यामध्ये जाऊन अनेक वेळेला गेलेले आहेत. दर्ग्यामध्ये अजमेरच्या दर्ग्यामध्ये गेलेले आहेत. जी टोपी घालायची ती घातलेली आहे. त्यांच्यासमोर कुराण पढण्याचं तेवढं बाकी ठेवलं होतं. त्यामुळे केवळ राजकारणातली नौटंकी करून शिवसेनेच्या हिंदुत्वाला चॅलेंज जर देण्याचं मनसे आणि राज ठाकरे ठरवत असतील तर त्यांचा तो भ्रमाचा भोपळा फोडण्याचं काम शिवसैनिक तयार आहेत त्यासाठी. धन्यवाद विनायकजी, तुम्ही न्यूज 18 लोकशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकर सह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि एक मोठी बातमी आत्ताच हाती येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचे कर्ते करवते शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ही भेट झाली. या दोघांमध्ये स्वाभाविकपणे सध्याच्या राजकीय विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती मिळते. अचानकपणे झालेल्या मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनोद, काय अधिक माहिती आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. राज्यामध्ये सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काही नेत्यांची रॅली आहे, तेही एक विषय मुद्दा या ठिकाणी प्रामुख्याने मांडण्यात आला आहे. तर राज ठाकरे यांची रॅली औरंगाबादमधील, त्याचबरोबर जे भोंगे उतरवण्याचा जो एकंदरीत या ठिकाणी कायदा सुव्यवस्था टांगणीला ठेवण्याचा आहे, यासारख्या अनेक मुद्द्यांवर या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा झाली आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी आहे की महामंडळाच्या ज्या नियुक्त्या आहे त्याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ही जी बैठक आहे ती फार महत्त्वाची मानली जाते, कारण महाविकास आघाडी सरकारला जोडण्याचा आणि त्यामध्ये काम करण्याचा एकंदरीत हा दुवा मानला जात आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेची बैठक महत्त्वाची ठरली आहे असंही बोललं जात आहे. बरं, ही बैठक पूर्वनियोजित नव्हती, अचानकपणे ही बैठक झाली
असं कळतं. आणि या बैठकीला पुढच्या काही दिवसातल्या राजकीय सभांची सुद्धा पार्श्वभूमी आहे की यात काय नेमकं मंथन होतं, दिल्लीतनं ईडी किंवा अन्य केंद्रीय यंत्रणांचा फास अधिक आवळत चाललाय, त्याही काही विषयी चर्चा झाली. नक्की ही बैठक पूर्वनियोजित नव्हती. अचानकपणे ही बैठक ठरली आणि या बैठकीमध्ये ज्याप्रमाणे केंद्राच्या एजन्सी काम करतात आणि नेत्यांवर ज्याप्रमाणे एकंदरीत त्यांना आवडण्याचा प्रयत्न करतात, या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असल्याची माहिती या ठिकाणी येत आहे. सर्वात महत्त्वाची बाब आहे की राज्यामध्ये धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. त्याचबरोबर आता 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातं. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अनेक ठिकठिकाणी झाल्या आहेत आणि त्यामधून धार्मिक तेढ किंवा हिंसा घडावू नये यासारख्या अनेक गोष्टींची चर्चा आणि त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था अंतर्गत पोलीस यंत्रणा कशा प्रकारे काम करायला पाहिजेत आणि एकंदरीत मार्गदर्शन आणि त्याचबरोबर यामधून चर्चा असे विषय अनेक या ठिकाणी चर्चा करतात. बरं, विनोद तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. पंजाबच्या पटियालामध्ये शिवसैनिक आणि खलिस्तान समर्थक परस्परांना चांगलेच भिडले. शिवसेनेनं काढलेल्या खलिस्तान मुर्दाबाद मार्चला हिंसक वळण लागलं. यावेळेला दोन्ही बाजूकडून तलवारबाजी आणि दगडफेक सुद्धा करण्यात आली. यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. शीख संघटना आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. अनेकदा अश्रुधुराच्या पाठोपाठ हवेत गोळीबारही करावा लागला. पंजाब शिवसेनेचे कार्यकारी प्रधान हरीश सिंगला यांच्या नेतृत्वात खलिस्तान मुर्दाबाद मार्च सुरू झाला. या मार्चची घोषणा आधीच करण्यात आली होती, त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त सुद्धा तैनात केला होता. दुसरीकडे खलिस्तानवादी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूनं पंजाबच्या सर्व सरकारी इमारतींवर खलिस्तानवादी झेंडा लावण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर तणाव वाढला होता. शिवसेनेचा मार्च सुरू झाल्यानंतर खलिस्तानवादी समर्थक रस्त्यावर उतरले आणि नंतर हिंसाचार सुरू झाला. आपण ही दृश्य पाहतो. पटियालामधली शेकडोंच्या संख्येने समर्थक आणि विरोधक रस्त्यावर उतरले. परस्परांच्या समोर येऊन घोषणाबाजी सुरू झाली. पोलिसांनी आपल्या परीनं या दोन्हीकडच्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण सुरुवातीला कोणीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. जेव्हा हा समोरासमोरचा संघर्ष सुरू झाला त्यावेळची ही दृश्य आहेत. शेवटी आक्रमक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबारही करावा लागला. तिकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सध्या गडचिरोलीच्या दौऱ्यावरती आहेत. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या हालचाली असलेल्या अतिसंवेदनशील अशा कटेझरीच्या पोलीस ठाण्याला या दोघांनी भेट दिली. सोबतच जनजागरण मेळाव्याला आलेल्या आदिवासी जनतेत जाऊन या दोघांनी थेट संवाद साधला. आमदारांशी बोलू न शकणाऱ्या माओवाद्यांच्या कारवायांच्या दहशतीत असलेल्या नागरिकांसाठी हे काहीसं अनपेक्षित होतं. काय म्हणाल तुम्ही, आज इतक्या अतिसंवेदनशील भागात आल्या, ज्या भागातले लोक साध्या आमदाराशी संवाद साधत नाहीत, तुमच्याशी बोलत आहेत, काय भावना आहेत तुमच्या? त्याच्यामध्ये संदीप पाटील इकडची आता सगळी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. त्यांनी घेतल्यापासून ते मला सांगत होते की दादा तुम्ही इथे एकदा या. मधल्या काळामध्ये करोनाचा होता, करोनाच्या काळामध्ये खूप फिरण्याच्या करता मर्यादा होत्या, नियम होते आणि त्याच्यामुळे त्या काळात जाता आलं नाही. परंतु ज्यावेळेस दिलीप वळसे पाटलांच्यावर इथले पोलीस विभागाची जबाबदारी राज्याची आल्यानंतर दिलीपरावांनी मागच्या वेळेस दौरा केला होता आणि यावेळेस आपण इथं चांगल्या प्रकारचे पोलीस स्टेशन सुविधा देण्याचा प्रयत्न केला. म्हणून उद्घाटनाच्या निमित्तात हे उद्घाटन हे निमित्त आहे. त्या निमित्तानं खरोखरीच आपल्या पोलीस दलातले अधिकारी कर्मचारी कशा पद्धतीनं तिथं राहतात, काय काम करतात आणि त्याचबरोबर त्या भागातली जनता आहे त्यांना काय अडचणी आहेत, त्यांना काय अजून सरकारच्याकडनं मदत केली गेली पाहिजे, सरकारच्या कुठल्या कुठल्या योजना त्यांच्या
पर्यंत पोहोचलेल्या आहेत. अजून कुठल्या योजना पोहोचवणं बाकी आहे आणि त्याकरता अजून काही निर्णय घेतले पाहिजे. आता इथं आल्यानंतर लक्षात आलं की मोबाईलची व्यवस्था करण्याच्या करता काही टॉवर उभे करण्याची गरज आहे किंवा अजून काही इन्फ्रास्ट्रक्चर यांना देण्याची गरज आहे. इथं राहत असताना आमच्या पोलीस दलातल्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांना काही राहण्याच्या करता अधिक सुविधा देण्याची गरज आहे किंवा इथल्या स्थानिक लोकांना पण आता करोडो रुपयाचा निधी आपण आदिवासी समाजाच्या करता देत असतो, परंतु तो यांच्यापर्यंत पोचतोच का, तर तो एक प्रश्नचिन्ह आहे. काही प्रमाणात पोचत असेल परंतु काही प्रमाणात जो पोचत नाही. आज आता आपण गॅस सिलेंडर, शेगड्या, इतर बऱ्याचशा गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, कटेझरी, गडचिरोली. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. दिलीप वळसे पाटील हे सुद्धा सोबत आहेत, आपण त्यांना विचारूया गडचिरोली पोलिसांची कार्यपद्धती इतर राज्यांच्या तुलनेत किती यशस्वी आहे असं तुम्हाला वाटतं? गडचिरोली पोलिसांचा मला मनापासूनचा अभिमान आहे, कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये साधारणपणाने ज्याची सुरुवात 2005मध्ये झाली, 2005 पासून तर आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं गडचिरोलीच्या पोलिसांनी काम केलेलं आहे आणि नक्षलवाद्यांची सगळी ही चळवळ मोडून काढण्याचं, संपवण्याचं काम केलेलं आहे, जनतेमध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, त्याचा निश्चित प्रकारे फायदा होतो. आता गडचिरोलीचे पोलीस संरक्षणाच्या बरोबर इथल्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभसुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा निश्चित फायदा होतो. एकूणच राज्याच्या जनतेला शेवटच्या टोकावर आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आले होते. त्यांनी संवाद साधला आणि एक विकासाच्या संदर्भात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, कटेझरी, गडचिरोली. इकडे मुंबईकरांना एक खुशखबर आहे. रेल्वेच्याकडनं ही खुशखबर देण्यात आली. तुम्ही जर का रेल्वेने प्रवास करत असाल तर मुंबईतला AC लोकलचा प्रवास आता अधिक गारेगार होणार आहे, कारण मुंबईतल्या AC लोकलच्या तिकिटाचे दर 50% कमी करण्यात आल्याची घोषणा आज रेल्वेकडून करण्यात आली. मुंबईकर रेल्वे प्रवाशांच्याकडून AC लोकलचे दर कमी करावेत अशी मागणी सातत्यानं होत होती आणि ही मागणी रेल्वेकडून पूर्ण करण्यात आल्यानं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. ऐन उन्हाळ्यात उकाड्यानं हैराण झालेले मुंबईकर आता सुखद प्रवासाचा अनुभव घेऊ शकतील अशी अपेक्षा आहे. मी भारत सरकारचे, विशेषतः माननीय पंतप्रधानांचे आणि आत्ताच ज्यांनी अनाउन्समेंट केली ते रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, अश्विनीजी वैष्णव यांचे आभार मानतो की मुंबईकरांची मागणी होती की AC ट्रेन तर तुम्ही सुरू केली पण त्याचा दर खूप जास्त आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये लोक प्रवासही करत नाही आहेत. आज त्याचे दर 50% कमी करण्याचा एक चांगला निर्णय हा या ठिकाणी घोषित झाला आहे. त्याबद्दल मी अतिशय मनापासून आभार मानतो. त्यामुळे गारेगार प्रवास अधिक आवाक्यात. या संदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे पाटील आहेत. मुंबईकरांसाठी खूप मोठी घोषणा केलेली आहे. दादा काय सांगाल, मुंबईसाठी खूप मोठी घोषणा केली आहे, काय नेमकी घोषणा आहे ती? मुंबईमध्ये 2 प्रकारच्या ट्रेन चालतात. एक चालती फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लास जी नॉन AC आहे, दुसरी चालती AC ट्रेन. मी स्वतः आणि आमचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकल ट्रेनमध्ये प्रवास केला, ट्रेनमध्ये प्रवास केला, लोकांच्या भावना जाणून घेतल्या आणि लोकांची अशी अपेक्षा होती मुंबईकरांची की AC ट्रेनचं रोजचं जे भाडं आहे ते जास्त झालं आणि त्याच्यामुळं आम्ही निर्णय केला, काल मी आणि आमच्या मंत्र्यांनी निर्णय केला की लोकल ट्रेनचं जे रोजचं भाडं आहे ते भाडं 50% आम्ही कमी करून आत्ता दिल्लीला जाऊन मी नोटिफिकेशन काढील आणि त्यानंतर तो निर्णय लागू होईल. म्हणजे हा निर्णय कधीपासून मुंबईकरांना लागू होणार आहे? नोटिफिकेशन आता मी दिल्लीला जाऊन नोटिफिकेशनची तयारी करेन, नोटिफिकेशन काढेन आणि तो लागू करेन. आपण या ठिकाणी पाहिलं असेल, मुंबईकरांसाठी हा खूप महत्वपूर्ण असा निर्णय आहे. मुंबईकरांसाठी AC तिकीटचे दर आपल्याला आता 50% कमी होणार आहेत. रावसाहेब दानवे पाटील आता दिल्लीत जाणार आहेत आणि काही वेळामध्ये या ठिकाणी नोटिफिकेशन निघेल आणि मुंबईकरांना AC लोकलचा प्रवास आपल्याला 50% दराने, म्हणजे अर्थात यापूर्वी 65 रुपये तिकीट होतं ते आता 30 रुपये असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे नाशिकमधल्या झाकीर हुसेन रुग्णालयात मद्य पार्टी करणाऱ्यांवर आता निलंबनाची कारवाई केली जाणार आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनानं ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
रुग्णालयातील कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांनी जोरदार दारू पार्टी केली होती. त्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर सगळेच जण हादरून गेले. रुग्णालयात एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी देण्यात आली होती. त्या दरम्यान सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांनी ही ओली पार्टी केली. रुग्णांच्या नातेवाईकांनं हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. आधी पालिका प्रशासनानं पार्टी करणारे रुग्णालयातले नव्हतेच असा दावा केला, पण न्यूज 18 लोकमतनं संशयितांचे फोटोच समोर आणले आणि त्यानंतर प्रशासनाला निलंबनाची कारवाई करणं भाग पडलं. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. त्या रुग्णालयामध्ये आता आपण आहोत आणि हा संपूर्ण परिसर जर रुग्णालयाचा बघितला तर त्या ठिकाणी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले होते. मात्र या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या परिसरामध्ये अशा प्रकारची मद्य पार्टी सुरू होती. ज्या ठिकाणी ही मद्य पार्टी सुरू होती हे समोरचं जे कक्ष आहे त्या ठिकाणी ही मद्य पार्टी सुरू होती आणि त्या कक्षाच्या आजूबाजूला सर्व महत्त्वपूर्ण कक्ष आहे, ज्यामध्ये औषधांचं भांडार असेल, ओपीडी असेल, असे सगळे महत्त्वाचे भाग जे आहे ते याच परिसरामध्ये आहे आणि त्याच परिसराच्या आजूबाजूला हे सगळं सुरू होतं. आतमध्ये जर आपण बघितलं तर औषधांचं भांडार जे आहे ते या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी रुग्णांना, येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांना या ठिकाणून औषधांचं वितरण केलं जातं. असा महत्त्वाचा भाग जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आहे. हे संपूर्ण रुग्णालय जे आहे ते अतिशय संवेदनशील रुग्णालय मानलं जातं. या रुग्णालयामध्ये गेल्या वर्षभरापूर्वी जी गॅस गळती झाली होती ज्यामध्ये 21 लोकांचा मृत्यू झाला होता, त्याच रुग्णालयामध्ये हा संपूर्ण धक्कादायक घडलेला आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी डू नॉट म्हणजे इथे थुंकण्यास मनाई करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे फलक जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. मात्र दारू पिणाऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचे फलक या ठिकाणी नाहीये. म्हणूनच की काय या ठिकाणी दारू पार्टी सुरू होती असा प्रश्न उपस्थित केला जातोय. आता आपण ज्या कक्षामध्ये प्रवेश करतोय त्याच कक्षामध्ये हा संपूर्ण दारू पिण्याचा प्रकार जो आहे तो सुरू होता. अर्ध्या तासाने अर्ध्या तासाने आले, नंतर परत पाहिलं मी तर परत लाईटा बिटा बंद होतं. परत आला तर परत गलास त्याचं मध्ये गलास भरून पीत बसलेलं होते. इकडे झाकीर हुसेन हॉस्पिटलचं वार्डबॉय काय सेक्युरिटी आहे, ते सेक्युरिटी इकडे राहत नाही, पण पहिला इकडे आलेला होता तो, त्याची ड्युटी इकडे नाही आहे. ते 4 लोक होते. उन्हामध्ये काम करताना किंवा दिवसभर काम करताना भरपूर पाण्याचं सेवन करावं, पाणी प्यावं भरपूर. त्याचबरोबर आपण जे जलसंजीवनी म्हणतो किंवा ORS पावडर त्याचंही पण सेवन करणं. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई करण्यात आली. हे कर्मचारी रुग्णालयातलेच होते. आधी प्रशासनानं ते नाकारलं होतं, पण या रुग्णालयात मद्य पार्टी झाल्याचं अखेर मान्य करण्यात आलं प्रशासनाच्या वतीने आणि त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली. तिकडे भंडाऱ्यात पोलिसांचा आरोपींच्या सोबतचा मटण पार्टीचा व्हिडिओ काढणाऱ्याच्या जीवाला धोका असल्याचा आरोप भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केला. आरोपींच्या सोबत मटण पार्टी करणाऱ्या 3 पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कारवर 20 ते 25 वाळू माफियांनी हल्ला केला होता. उपविभागीय अधिकाऱ्याला मारहाण झाली होती. या सगळ्या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी पकडलं, पण पकडल्यानंतर कारवाई करायच्या ऐवजी त्यांच्यासोबत एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारला. हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला. दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणी पवनी पोलीस स्टेशनचे निरीक्षक गायकवाड यांना निलंबित करण्याची मागणी आमदारांनी केली आहे. ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ काढला त्या व्यक्तीला पोलिसांकडून पण शोध सुरू आहे आणि जे रेती माफिया आहेत त्यांच्याकडून पण शोध सुरू आहे. मी ह्या ठिकाणी सांगेल की याच्यावरती ताबडतोब चांगला वरिष्ठ अधिकारी आणायला पाहिजे आणि पुन्हा कोणती अनुचित घटना घडू नये. आणि नक्कीच जेव्हा ह्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्याची गरज पडेल. मुंबई नागपूरला जवळ आणण्याचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे समृद्धी महामार्ग. त्याच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा एकदा लांबणीवर पडतोय. या महामार्गाला उद्घाटनाच्या आधीच अपघातांचं ग्रहण लागलंय. बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा इथे निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळल्यानं एकच खळबळ उडाली. नागपूर मुंबई दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं समृद्धी महामार्गाच्या उभारणीला सुरुवात झाली.
या महामार्गाचं काम अखेरच्या टप्प्यात आलं असताना आता या महामार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे. सिंदखेड राजा परिसरातल्या निर्माणाधीन पुलाचा गर्डर कोसळल्याची दुर्घटना बुधवारी संध्याकाळी घडली. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलढाणा जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गाचं काम युद्ध पातळीवर जरी सुरू असलं तरी अनेक ठिकाणी या काम जे आहे हे निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं या ठिकाणी समोर आलं आहे. सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर असलेला एक पूल आणि त्या पुलाचा काही भाग हा अचानकपणे त्या ठिकाणी कोसळला आहे. या ठिकाणी कुठल्याच प्रकारची जीवितहानी जरी झाली नसली तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूल कोसळल्यानं या समृद्धी महामार्गाच्या कामाची या ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम असल्याचं या ठिकाणी हे समोर आलंय. आठवड्याभरातील ही दुसरी घटना असल्यानं आता या महामार्गावरील कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. खूप अपघात होत आहेत. आता सध्या परिस्थितीत एक पूल पडेल आहे, त्या पुलाचं निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे. या रोडचं ॲक्सिडेंट खूप वाढलेले आहे त्या रोडवर. यापूर्वी समृद्धी महामार्गावरील उन्नत वन्यजीव मार्गाच्या कमानीचा भाग कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. उद्घाटनाआधीच समृद्धी महामार्गावर अपघात सुरू झाल्यानं बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. दरम्यान ठाकरे सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या या समृद्धी महामार्गाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना आहेत त्या तातडीने करू. मपलवारांना MDने सांगितले त्याची सगळी व्यवस्थित तपास करणे आणि त्याचा रिपोर्ट अहवाल सादर करणे. या अपघातानंतर भाजपकडून सरकारवर टीका करण्यात येते. आमच्या संकल्पनेतला समृद्धी महामार्गाची निर्मिती झाली असती तर हे अपघात झाले नसते. सरकार अत्यंत घाईनं निकृष्ट दर्जाचं काम करत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केलाय. समृद्धीचा जन्मच आणि स्वप्नच आणि श्रेयच हे केवळ भारतीय जनता पक्षाला आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींना जातं. आमच्या कल्पनेतल्या समृद्धी महामार्गाची उभारणी झाली असती तर हे चित्र बघायला मिळालं नसतं. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यानंतर भविष्यात असे अपघात घडण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. अपूर्ण बांधकामानंतरही समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा घाट कशासाठी घातला जातोय? लवकरात लवकर समृद्धी महामार्ग खुला करण्यासाठी निकृष्ट बांधकाम तर केलं जात नाहीये ना? उद्घाटनाआधीच जर गर्डर कमान कोसळण्याच्या घटना होत आहेत तर भविष्यात अशा दुर्घटना होणार नाहीत याची गॅरंटी कोण घेणार आहे? समृद्धी महामार्गावरील पुलांचे आणि रस्त्याचे ऑडिट कधी करणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. समृद्धी महामार्गाचे एवढं मोठं भव्य दिव्य काम सुरू असताना अशा प्रकारच्या घटना घडणं ही अत्यंत चुकीची बाब आहे. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. अन्यथा हा समृद्धी महामार्ग आणखी एक मृत्यूचा सापळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. बुलढाण्याहून राहुल खंदारेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आता आणखीन एक धक्कादायक बातमी. राज्यात सध्या जिथे तिथे तलवारी सापडू लागलेत आणि अशीच एक धक्कादायक बातमी धुळ्यातून हाती येते. धुळ्यात तलवारी सापडल्या होत्या, त्यानंतर आता नांदेडमध्ये तलवारी सापडल्या. नांदेडमध्ये 25 तलवारी पोलिसांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. एका रिक्षामधून या तलवारींची ने-आण सुरू होती. नांदेडमधल्या शिवाजीनगर पोलीस स्थानकांच्या गुन्हे पथकानं रिक्षातून जाणाऱ्या या तलवारींचा साठा हेरला. या सगळ्या तलवारी जप्त केल्या. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. नांदेड शहरातल्या गोकुळनगर भागातून रिक्षातून हा शस्त्रसाठा नेला जात होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीनं ऑटो रिक्षांची तपासणी सुरू केली आणि त्यानंतर या 25 तलवारी सापडल्या आहेत. आकाश गोकटवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. राज्यात सध्या जिथे तिथे तलवारींचा साठा सापडू लागलाय.
पुढची बातमी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची. महाराष्ट्रासह उत्तर मध्य भारतात पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याशिवाय मागच्या 3 दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात 5 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची पातळी ही सरासरीच्या पेक्षा जास्त आहे. उष्णतेची भीषण लाट इथे जाणवते. 40शी पार केलेल्या पाऱ्यानं काल नंदुरबार आणि अन्य ठिकाणी 45 पर्यंतचा आकडा गाठला होता. या जीवघेण्या उन्हानं नागरिक चांगलेच हैराण झालेत. प्रशासनानं नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलाय. अत्यावश्यक काम असेल तरच दुपारी घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडायचं टाळा असं आवाहन करण्यात आलंय. नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आवाहन करण्यात येत आहे की उष्माघातापासून बचाव करण्यासाठी दुपारी 12 ते 3 या वेळेमध्ये शक्यतोवर उन्हात फिरू नये. बाहेर पडताना पुरेसं पाणी सोबत घ्यावं, पाणी प्यावं पुरेसं. डोक्यावर छत्री, रुमाल किंवा कपड्याचा वापर करावा. जनावरांना सावलीत ठेवावे, पुरेसे पाणी पाजावे आणि उष्माघाताचा त्रास जाणू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून आपणास आवाहन करण्यात येत आहे. आणि गेल्या बऱ्याच दिवसांपासून ही उष्णता बऱ्यापैकी अशाच प्रमाणात आहे. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. मग शक्यतो कष्टाची कामं, शारीरिक कष्टाची कामे जी असतील ती सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळेत करण्यात यावीत. उन्हामध्ये शक्यतो काम करण्याचं टाळावं. त्याचबरोबर डार्क रंगाचे, गडद रंगाचे जे कपडे आहेत, हे गडद रंगाचे कपडे जे उष्णता शोषून घेतात असे कपडे वापरणे टाळावे आणि शक्यतो सैल आणि पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत. त्याचबरोबर उन्हामध्ये काम करताना किंवा दिवसभर काम करताना भरपूर पाण्याचं सेवन करावं, पाणी प्यावं भरपूर. तिकडे बुलढाण्यामध्ये उकाड्यानं नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. सूर्यानं पुन्हा एकदा उग्र रूप धारण केलं आहे. जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये आज 46.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसांपासून तापमानात झालेल्या वाढीमुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. वाढत्या उकाड्यामुळे रस्त्यावर दुपारच्या वेळेला पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळतो. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तापमान वाढीचं सत्र अकोला जिल्ह्यात कायम आहे. मार्च महिन्यापासून वाढत चाललेल्या तापमानाची नोंद 28 एप्रिलला 45.4 इतकी नोंदवण्यात आली. त्यामुळे अकोला हे विदर्भातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक उष्ण शहर आहे. अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट सुरू असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट दिसतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. पाहत राहा संध्याकाळच्या बातम्या.